सकल जनांचे आज इथे या स्वागतम सुस्वागतम शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम भीम गेला अंधारातून होते काटे सांडले पोलादाची होती छाती वादळाशी भांडले भीम गेला अंधारातून होते काटे सांडले पोलादाची होती छाती वादळाशी भांडले या वाटेच्या वाटसरूंचे स्वागतम सुस्वागतम शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम भीमामुळे आज इथे जीवनाचे गीत हे भीमानंतर करा जरासे समाजाचे हित हे भीमामुळे आज इथे जीवनाचे गीत हे भीमानंतर करा जरासे समाजाचे हित हे याच्यासाठी उठणारांचे स्वागतम सुस्वागतम शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम भीम भाज इथे सांगण्याला वाट ही भावावाणी राहताना आणू नका नाट ही भीमोभास इथे सांगण्याला वाट ही भावावाणी राहताना आणू नका नाट ही निळा झेंडा हाती त्यांचे स्वागतम सुस्वागतम शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम भीमाचा शिवार आहे पिक आज पिकले कुंपणातून ढोर येतील असताना झोपले भीमाचा शिवार आहे पिक आज पिकले कुंपणातून ढोर येतील असताना झोपले वाठोरे पहारे करी तू स्वागतम सुस्वागतम शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम
सुस्वागतम् शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम् सुस्वागतम् स्वागतम् स्वागतम् सुस्वागतम् सकल जनांचे आज इथे या स्वागतम् सुस्वागतम् शब्द भीमाचे करा जतन हो स्वागतम् सुस्वागतम् स्वागतम् स्वागतम् सुस्वागतम् सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सुपुत्र काल व सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस आणि कार्यास ठेवाऱ्या द्वादश या मातृसंस्थेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या अश्ववेगाने चालू असणाऱ्या धम्मकार्यास वंदन. या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावडियाजी, आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले श्रावणी संघाचे संघनायक पूज्य भगवंत नागसेनजी आणि त्यांच्या पवित्र अशा श्रावणी संघास माझा पंचांग प्रणाम. आज या ठिकाणी आदरणीय श्रावणी संघाला आणि आदरणीय संघाचं उत्स्फूर्तपणे फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांचा वर्षाव करत या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. भगवंताच्या कालावधीमध्ये राजे महाराजे ज्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या संघाचं स्वागत करत तशा पद्धतीने या ठिकाणी दाभावासियांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर अत्यंत सुग्रास असं भोजन दिलेलं आहे. आणि या भोजनाच्या सेवनानंतर या ठिकाणी भगवान आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून ते धम्माचं ज्ञान ग्रहण करून धम्माचा प्रचार करणार आहे. आम्ही नेहमी म्हणतो एका भिक्षूला भोजनदान देणं म्हणजे 1000 लोकांना भोजनदान दिल्याचं पुण्यकर्म प्राप्त झालेले होतं. तसं भारतीय बौद्ध महासभा महिला ग्रामशाखा आणि लुंबिनी बुद्धविहार महिला मंडळ दामा या माता भगिनीने आणि बंधूंनी या ठिकाणी अत्यंत मेहनतीनं कष्टानं आपल्या श्रमाच्या घामाच्या पैशातून या ठिकाणी भोजन तयार केलेलं व दिलेलं आहे. आणि एका भिक्षूला भोजन देणं म्हणजे 1000 लोकांना भोजनदान दिल्याचं पुण्यकर्म प्राप्त होतं म्हटल्याप्रमाणे आपण एकूण 41 भिक्षूंना भोजनदान दिलेलं आहे. म्हणजे 41,000 लोकांना भोजनदान दिल्याचं पुण्यकर्म प्राप्त केलं आहे. पण ते साधवाद द्या. तर बघा, आपण कधी एखाद्या कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये कुठं कार्यक्रमाला गेलो तिथं भोजन लग्न वगैरे चांगलं झालं आणि भोजन केलं. भोजन केल्यानंतर त्या ठिकाणी लोक घरी येताना चर्चा होते आपली, लग्न लय भारी होत. तुम्ही तिखट असेल, खारट असेल, तुरट असेल, आंबट असेल, कसं असेल, सपक असेल, कसलंही जरी तुम्ही त्या ठिकाणी भोजन दिलं आणि पंचपक्वानाचं जरी भोजन दिलं तरी ते निमूटपणे कसल्या प्रकारची तक्रार न करता त्या ठिकाणी ते आपलं भोजन जे दिले आहे ते आनंदानं स्वीकार करत असतात. जे भिक्षापात्र आहे त्या भिक्षापात्रामध्ये जेवढे काय पदार्थ तुम्ही आता 5 घरी किंवा 7 घरी त्या ठिकाणी भोजन केलं, मग प्रत्येक घरी काय सारखं नसते. मग ते भोजन आहे. एका घरी त्या ठिकाणी काय केलं, समजा भात भाजी केले, ती भात भाजी त्याच्यामध्ये टाकली. दुसऱ्या घरी चपाती टाकली, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मटणाचाही भाजी टाकली. मी काय बोलायला लक्षात घ्या, इडली सांबर केले ते सगळं टाकले. 5 घरचे वेगवेगळे भिक्षापात्रामध्ये एकत्र करून ते खायचे आहेत. हे भगवंताच्या शिष्यांचं व आपल्या धर्मगुरूंचं जीवन आहे. मग त्याला कसल्याच प्रकारची चव हे राहत नाही.
किती तिखट असो, किती खारट असो, किती चांगला असो, ते त्या ठिकाणी एकत्र करून त्या ठिकाणी ते जेवण केलं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी म्हटलं जातं एका भिक्षूला भोजन दान देणं म्हणजे 1000 लोकांना भोजन दान दिल्याचं पुण्यकर्म प्राप्त होतं. त्या आपल्या धम्मगुरूकडे देण्यासारखं असं काहीच नसतं आहे का काय. त्यांच्याकडे काय भिक्षापात्राची वर आहे, बाकीचं संप काहीच नाही. त्यामुळं भगवान बुद्धांच्या मुखातून आलेला जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद या ठिकाणी आपले धम्मगुरू आपल्याला देतील. आदरणीय भदंत नागसेनजी आणि त्यांच्या पवित्राच्या श्राम्य संघाची याचना करतो या ठिकाणी दामावासियांना या ठिकाणी आशीर्वाद द्यावा. आदरणीय तुझे भदंत नागसेनजी आणि संघ. पत्ताचले दुःख भय पत्ताचले भय शोक पत्ताचले सुखावंतो सबे पिपाणिना एतावताच्या मेहि सबतं प्रिय संपदा सबे देवानुमोदन्तो सब संपत्ति सिद्धिया दानदन्तु सदाय शीलरत्नं सदा भावनाभिरतवन्तो गच्छन्तु देवतागता सबे भूता बलवता पच्यपानञ्जयबलं अरहन्तानां च तेजनां रत्नवर्गामि सर्वसो आकाशकाशभूमट्टा देवानागा महेन्द्रिका पुण्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु शासनम् आकाशकर्णिका पुण्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु देशनम् आकाशकाशभूमट्टा देवानागा महेन्द्रिका पुण्यन्तमनुमोदित्वा चिररक्षन्तु प्राणपरन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इति तं पतितं त्वयं क्षिप्रमेव समेजतु सर्वे भूयन्तु चित्तसङ्कल्पा चन्दोपन्नादसो यथा आयुरारोग्यसम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च ततो निर्वाणसम्पत्ति विनाते समेजतु. साधु 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 बुद्धं नमामि बोला म्हणायचंय धम्मं नमामि संघं नमामि. आपण सर्वांचे हार्दिक अभिनंदन आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महाथेरो आपण जी धम्मसेवा केलेली आहे त्यासाठी मी सर्व उपस्थित उपासक आणि उपासिका यांचे आभार मानते आणि तसेच आजच्या आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. तर आजच्या या कार्यक्रमाला जे आपले भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आहे बोरकर सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे उपस्थित सर्व जे मी विनंती करते की त्यांनी आमच्या लिंबुनी महिला मंडळ विहारातील सर्व प्रतिमांचे पूजन करावे आणि हार अर्पण करावे अशी मी सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी आणि अध्यक्ष सर यांना विनंती करते. हाँ इकडे बघा आज जोड हाँ
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय गुप्त महासभेचा समता सैनिक दलाचा संघाचा दाभा गावातील लिंबोनी महिला मंडळ यांचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊ. मोठा भिक्खू संघ उपस्थित राहिलेला आहे आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे. यांनी सुद्धा मोरे सरांचे स्वागत करण्यासाठी संघाच्या वतीनं स्वतःचं नाव घेतलं, आमचं नाही. तर इथं गर्दी होणार आहे म्हणून आपल्या वतीनं आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पर्टिक्युलरली एका मध्ये उपस्थित असलेले बालबालक युवक युवती यांनी सुद्धा पेंडॉल मध्ये यावे आणि त्यांनी सुद्धा पुष्प आपल्या हातात घ्यावे, त्यांनी सुद्धा भिक्खू संघाचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा पंचशील ध्वजाचा पंचशील ध्वजाचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा भारतीय बौद्ध महासभेचा भिक्खू संघाचा उपासक उपासिकांचा बालबालिकांचा जय भीम जय भीम जय भीम भगवान बुद्धांची भगवान बुद्धांची भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा भिक्खू संघाचा. मीराताई आंबेडकर साहेब नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा या ठिकाणी आणि पुरुष उपासकांनी त्या सर्व श्रामणेर संघाला आणि भिक्षूंना देखील भोजनासाठी आमंत्रित करून आपली दान पारमिता सिद्ध केलेली आहे. 10 दिवसापासून आयोजित केलेला आहे तो म्हणजे श्रामणेर शिबिराचा. पहा, आतापर्यंत तुमच्या गावामध्ये नांदगाव तालुका खंडेश्वर तालुक्यामध्ये या 10 दिवसाचा श्रामणेर शिबिराचा कार्यक्रम बडनेरामध्ये आपण ठेवलेला आहे दिला आहे आणि त्याचं प्रतिबिंब आज पाहायला मिळालं की आज संपूर्ण आपल्या या तालुक्यामध्ये सर्वांच्या मुखी एकच चर्चा आहे की जे तुम्ही भिक्षू संघाला भोजनदानासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. संघ उपस्थित झाला हे देखील सर्वात मोठी घटना आहे जी आहे भगवान बुद्धाच्या धम्माची, भगवान बुद्धाच्या विचारांची. आपल्या या संघाचे नायक श्रद्धेय, त्यांना आपण नायक म्हणतो, त्यासाठी खूप तासन तास भगवान बुद्धाच्या 3ही गोष्टी